विश्वाची अशा या आपल्या अभंगाच्या माध्यमातून ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलं असे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्या मातेनं या मातीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडवला, अशा राजमाता राष्ट्रमाता माताहेब जिजाऊ, ज्या पुत्राने आपल्या मातेच्या शिकवणीची शिदोरी आणि मातेच्या उपकाराची उदारी फेडण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे च्या छाव्याने हे स्वराज्य स्वतःच्या खांद्यावरती झेललं, पेललं आणि पुढे नेलं. वेळ प्रसंगी प्राण गमावला, परंतु स्वाभिमान मात्र गमावला नाही. असा स्वाभिमानी जावा शिवपुत्र संभाजीराजे. मला या देशाची राज्यघटना लिहिताना जास्त त्रास झाला नाही, कारण माझ्या समोर छत्रपती शिवाजी राजांचं न्यायप्रविष्ट राज्य उभं होतं, असं म्हणणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी राजांचे पोवाडे रशियाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचविणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज आणि इतर ज्या महामानवांनी, महापुरुषांनी आणि महास्त्रियांनी या मातीला, या देशाला आणि या महाराष्ट्राला घडविण्यासाठी आपल्या आयुष्याचं योगदान दिलं, त्या सर्व महामानवांना आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अभिवादन करूया. माझे नाव अर्पिता गणेश टेकाळे. माझ्या शाळेचे नाव पब्लिक स्कूल वाळून, इयत्ता 3. आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय शाहिरांच्या डपांनी, घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या खणखणाटांनी, ढगांच्या गडगडाटांनी, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालींनी आणि सह्याद्रीच्या ढालीनं. 394 वर्षांनंतर सुद्धा छत्रपती शिवाजी हे नाव घेतलं तर आमचं रक्त सळसळणारं रक्त उसळणारं रक्त उकळणारं रक्त आमच्या धमन्यातून आणि आमच्या नसानसातून वाऱ्याच्या वेगाने व्हायला लागतं. ही ताकद आज 394 वर्षांनंतर सुद्धा ज्या नावामध्ये आहे ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हो, 394 वर्षांनंतर सुद्धा, कारण छत्रपती आमचा श्वास आहे, छत्रपती आमचा इतिहास आहे, छत्रपती आमचं रक्त आहे, छत्रपती आमचं तख्त आहे, छत्रपती आमची भक्ती आहे, छत्रपती आमची शक्ती आहे, छत्रपती आमची प्रेरणा आहे, छत्रपती आमची हिंमत आहे, छत्रपती आमचा अभिमान आहे आणि छत्रपती आमचा स्वाभिमान आहे. म्हणून या माणसाला आम्ही विसरू शकत नाही. कुणीही घ्यावं, तानाजी, बाजी, यशाजी, कुणीही. प्रत्येकाचं आयुष्य सांगतं कसं जगावं आणि कसं मरावं. एक माणूस असा होता, तर दिलेर खान आला फुल्लानपुराहून नाशिकच्या दिशेनं. त्या नाशिकच्या पट्ट्यातले काही किल्ले मराठ्यांनी जिंकले होते आणि त्याच भागात एक किल्ला होता खंडेरागड. दिलेर खान या खंडेरागडावर येणार याची कुणकुण मराठ्यांना लागली आणि एक सरदार ज्याचं नाव रामजी पंगेरा खंडेरागडाच्या पायथ्याशी अवघ्या 700 मावळ्याशी उभा होता. आज न उद्या हा दिलेर खान स्वराज्यात घुसणार. त्याला स्वराज्यात घुसता येऊ नये म्हणून हा रामजी पंगेरा खंडेरागडाच्या पायथ्याशी कष्ट घालत बसला होता. या रामजी पंगेराला कळालं दिलेर खान पठाण येतोय. 30,000 फौजीस मोठा हत्ती आणि चिवट दिलेर खान पराक्रमी बायानं. तो दिलेर खान 30,000 फौजीनेशी अहो दुसरा कोणी असता तर दिलेर खान येतोय हे ऐकूनच रात पळत सुटला असता.
डिपॉझिट पण राहणार नाही राव. पण नाही, हा रामजी पांगेरा सातशे मावळ्यांशी उभा राहिला. येऊ दे त्याला, तो दिलेर खान येतोय म्हणल्याबरोबर हा रामजी पांगेरा आपल्या 700 मावळ्या पुढे उभा राहिला आणि म्हणाला, दिलेर खानाशी झुंजायचंय. जे जातीचे असतील ते बरोबर येतील आणि जे जातीचे नसतील चालते होतील. लक्षात ठेवा, लढेल त्याला सोन्याची कडी आणि पडेल त्याला सोळी बांगडी. काय घ्यायचंय ते ठरवा. कोण तयार, कोण तयार. आणि बघता बघता 700 मावळ्यांचा किरकाळ झाला. हर हर महादेव. बघता बघता या रामजी पांगेरानं स्वतःच्या अंगातली कपडे सुद्धा टराटरा फाडून टाकली. डोक्यावरचा मुंडा असा फेकला, ए दिलेर खान ए. आणि बघता बघता दिलेर खानाच्या घोड्यांचा टापांचा आवाज चालू झाला आणि 700 मावळे भिंगरीसारखे घराघरा फिरून लागले. दोन्ही हातात हत्यार घेतलेले 700 मावळे. 700 मावळे दोन्ही हातात हत्यार घेतलेले 700 मावळे बघता बघता दिलेर खानाशी झुंजू लागले. बेभाग टिपरी शिमग्या घुमावी तैसे मराठे कड्डाटले. दिलेर खान अचंबित झाला. अरे कोणता शौर्य, कसला शौर्य. अरे माझे शिवाजी राजे सांगायचे, माझा एक एक मावळा 100ला भारी, अरे 500ला भारी पडत होता. बेभान झुंजत होता. दारू गोळा भडकावं असा रामाजी भडकला होता. बेभान तलवारबाजी, शमशेरबाजी, एक एक मावळा झुंजत होता. दिलेर खानाचं 30,000 सैन्य, पण हट्टी दिलेर खान तटला हटला. बघता बघता मागं सरू लागला आणि मराठ्यांच्या शेवटा पुढं त्यानं माघार घेतली आणि 30,000 मुघलांचं सैन्य पाठीला पाय लावून पळत सुटलं आणि पांगेरा कडाडला. मराठ्यांची पोरं आम्ही, भिना नाही मरताला. 700 मावळ्यांपुढं 30,000 फौजेनं माघार घेतलं. दिलेर खान पळत सुटलं. भैयार, जगाच्या इतिहासात अशा युद्धाची नोंद आहे. चिमूटभर माणसांनी भरातभर माणसांचा पराभव केल्याची इथं आहे, माझ्या चरित्रात आहे. अहो, या रामजी पांगेरानं अफजल खानाच्या वेळी प्रचंड पराक्रम गाजवला. ती 2000 गोष्ट मिळवली ना या रामजी पांगेरानं. पण कोण रामजी पांगेरा, कुठला रामजी पांगेरा, त्याचं गाव काय, त्याचं ठाव काय, इतिहासाला काहीही माहित नाही. पण इतिहासाला त्याचा पराक्रम माहितीये. मातीसाठी कसं मरायचं हे माहितीये, जे माझ्या रामाजीनं दाखवलं स्वराज्यासाठी. राज्य कधी उभा राहतात अशी माणसं ज्यावेळी या मातीत पैदा होतात ना, तेव्हा या मातीसाठी मरायला हा महाराष्ट्र केव्हाही तयार. विषय कारगिलचा असू द्या नाहीतर मुंबईवरच्या 26/11च्या हल्ल्याचा. मातीसाठी शहीद होणाऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त तुमच्या माझ्या मातीतली आहे. याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज इथं जन्माला आले. ज्यांनी मातीसाठी मरण्याचा वसा आमच्या पदरात टाकला. असा एक एक महाराजांनी स्वराज्यासाठी तयार केला होता. ही ताकद होती स्वराज्याची सगळ्यात महत्वाची. शेवटी एवढंच सांगेन, घासल्याशिवाय धार लागत नाही. तलवारीच्या पाठीला घासल्याशिवाय धार लागत नाही. तलवारीच्या पाठीला आणि शिवधर्माशिवाय पर्याय नाही. या महाराष्ट्राच्या मातीला, या